या दोन व्यक्तींमुळे पंढरपूरमधील पांडुरंगाची मूर्ती आज आपल्याला सुरक्षित दिसते, कारण का विठ्ठलाची मूर्ती ही दोनदा जाग्यावरून हलवण्यात आली होती। जेव्हा 1658 साली अफजल खानाने तुळजापूरमधील मंदिराची तोडफोड केली आणि मग तो पंढरपूरकडे निघाला, त्यावेळेस विठ्ठलाची मूर्ती श्री प्रल्हाद महाराज बडवे यांनी स्वतःच्या घराच्या तळघरामध्ये लपून ठेवली। मग नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खानाचा वध केल्यानंतर परत त्या मूर्तीला पंढरपूरमध्ये आणून 1669 साली पुन्हा प्रस्थापित करण्यात आली। दुसरा क्षण असा जेव्हा छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानानंतर 1694 ते 1699 पर्यंत औरंगजेबाने पंढरपूर येथे तळ ठोकला होता, तेव्हा मूर्ती वेगावाच्या पाटलाच्या विहिरीमध्ये लपून ठेवण्यात आली। मग नंतर 1699 साली मूर्तीला पुन्हा पंढरपूरमध्ये आणून यदाचित मंदिरामध्ये स्थापित करण्यात आली। माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।